10-12 बटाट्यापासून आज आपण एक उत्तम 2 अशा रेसिपी बनवणार आहोत। पाणी उकळायला ठेवले आहे कुकरमध्ये आणि छान स्वच्छ बटाटे धुवून घेतले आहे। आता आपल्याला सगळे बटाटे उकळून बॉईल करून घ्यायचे आहे। तर 2-3 शिट्ट्या करून घेपर्यंत आपण कांदा आणि हिरवी मिरची याचं वाटण करून घेणार, म्हणजे मिरचीचं वाटण आणि कांदा बारीक करून घेणार। तर छानपैकी हिरवी मिरची वाटण केलेलं आहे। कढई गरम करायला ठेवले, त्यामध्ये तेल टाकले आणि मोहरी तडतडायला टाकली। जिरं मोहरी होईपर्यंत, त्यानंतर आपल्याला लाल होईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट आपण केली होती ती छान त्यामध्ये ॲड करायची। तर छान मस्त गोल्डन कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये त्याला छान आपला मसाला छान परतून झाला, त्यानंतर आपल्याला हिंग थोडंसं टाकायचं। हिंगामुळे खूप मस्त टेस्ट येतं। त्यानंतर त्यामध्ये हळद थोडीशी टाकलेली आहे। तर छान मस्त परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे बॉईल केलेली बटाटा आहे तो आपल्याला एका ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्याची साल, जे वरची साल असतात ना, ते काढून घेणार आहोत। छान थंड झाल्यानंतर काही बटाटे आपण साईडला ठेवलेत आणि काही बटाट्यांचे आपण बारीक करून घेणार आहोत। तर काही अर्धे बटाटे आपण ते दुसरी रेसिपी करायसाठी ठेवलेले आहेत। या दोन्ही रेसिपी खूप उत्तम होणार आहेत। तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। लहान मुलांसोबतच मोठ्यांना पण खूप ही रेसिपी आवडणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण त्यामध्ये बटाटे उकळलेले मॅश करून घेतले आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आहे। तर हे छान मिक्स करून घ्यायचं। खूप वेळ पण तर नाही परतायचं, हलक्या हाताने थोडं 2 मिनटं परतून घेऊन त्यावर कोथिंबीर पेरून घ्यायची। कोथिंबीर एक वेगळा फ्लेवर येतो। आता आपल्याला बनवायचं आहे त्याला सॉस। तर छान आपण मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी घेतली आहे। तर तिन्ही सॉस आहे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ब्रेडला लावायचं। तर तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा विप्सचा ब्रेडसुद्धा वापरू शकता। तर अशा प्रकारे मी छान एक विप्सचा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला मी आता हे सॉस आपण जे केलं आहे तो मिक्स करून घेतला आणि तो सॉस सगळा ब्रेडला लावून घेणार आहे। सॉस तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्याला छान ब्रेडला सगळ्या लावून घेतलेला आहे सॉस। तर आता आपल्याला छान याच्यामध्ये मी बटाटी भाजी जी गार झाली थोडी ती घेतली आणि हातानेच मी सगळ्या ब्रेडवरती लावणार आहे। तर स्पूननी मला परफेक्ट व्यवस्थित जमत नाही, त्याच्यामुळे मी हाताने छान मस्तपैकी असं व्यवस्थित दाबून असं भरून आपल्याला भरायचं आहे। तर हे आहे लोणी। तर लोणी मी घेतलेलं आहे। लोणीमुळे एक वेगळा फ्लेवर येते, एक वेगळी टेस्ट लागते। बटर आणि चीज आपण नेहमीच खातो, पण लोणी लावून ब्रेडला लावलं तर त्याची एक वेगळी टेक्स्चर आणि टेस्टसुद्धा मध्ये फरक पडतो आणि एक वेगळं याच्यामध्ये खायला मिळतं आपल्याला फ्लेवरमध्ये। तर खूप सुंदर लागतं लोणी लावल्यामुळे। तर मी ब्रेडला छानपैकी लोणी लावलं आहे। त्याच्यानंतर आपलं जी बटाटी भाजी रेडी केलेली आहे ती आपण टाकलेली आहे आणि छानपैकी मस्त असं परतून हाताने प्रेस करून आपण घेतो आहे आणि छान त्यानंतर जो आपण सॉस लावलेला ब्रेड आहे तो त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे। तवा पण छान तापलेला आहे। तव्यावरती ब्रेड टाकायच्या अगोदर आपल्याला थोडंसं लोणी किंवा बटर थोडंसं टाकलं तर त्यामुळे क्रिस्पी असं आपलं सँडविच होणार आहे। तर हे जे सँडविच आपण बनवलं आहे हे बटर आणि चीजशिवाय सुद्धा खूप सुंदर लागणार आहे, कारण याच्यामध्ये आपण लोणी वापरलं आहे, प्युअर लोणी। तर छान मस्त असं घरी आपण बनवलेलं आहे। तर त्या लोणीचं आपण आज सँडविच केलं आहे। तर हे सँडविच आपल्याला लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आणि खूप उत्तम अशी रेसिपी आहे। तर ही मस्तपैकी आपला ब्रेड सँडविच झालेला आहे। त्यामधून काप केले तर आणि सॉससोबत सर्व करायचं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि लाईक करायचं। तर आता बघूया आपण दुसरी रेसिपी। तर ही बटाटे 4-5 बटाटे आपण बाजूला ठेवले होते ते पण आपल्याला छानपैकी त्याचे वरचे कवर काढून घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा आपण बारीक कटिंग करून घेतलेलं आहे। कांदा, कोथिंबीर आणि पातीचा कांदा असला तरी चालेल। आता आपल्याला ते बटाटा आहे तो सगळा किसून घ्यायचा आहे। बटाटा छान अशा प्रकारे किसायचं आहे। मोठी किसणी असली तरी चालेल, पण आपल्याला थोडंसं बारीकच हवं आहे। मॅश तसं छानपैकी झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे छान, म्हणून मी बारीक किसणी घेतली आणि त्यानुसार मी किसला। त्यामध्ये आपण जो कांदा बारीक कटिंग करून घेतला होता तो कांदासुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे। कोथिंबीर पण आपण तशीच बारीक कटिंग करून घेतलेली आहे, ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर मी थोडंसं तो गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा टीस्पून लाल तिखट,
1 टेबलस्पून. मग लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यावर टाकलं आपण थोडंसं 2 चम्मच तेल. तर तेलामध्ये खूप छान टेस्ट येतं. तर हे सगळं मसाला सगळा एकजीव करून घ्यायचं आहे, असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतो अशा प्रकारे जर तुम्ही केलं. याला आपण फक्त बटाटा बॉईल करून घेतला आणि डायरेक्ट सगळं सामान कच्चं टाकतो आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे ही रेसिपी खूप उत्तम होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आता हे आपण सगळं मिश्रण जे सारण आपण बनवलं होतं ते सारण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ असं ते मळून घेतलेलं आहे. किंवा तुम्हाला रोटी वगैरे असतं मैद्याचं, ते सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर हे पीठ नुसतं गव्हाचं आहे. तर ते मी तासभर अगोदर मी मळून घेतलं आहे आणि थोडंसं पातळ असं घेतलं आहे. तर छान अशी गोळा छोटे छोटे लाट्या करून घ्यायचे. जी लाटी आपण करून घेतली त्या लाटीला आपल्या चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. चपाती आपली रेडी झालेली आहे लाटून. तर त्याला वरच्या साईडला तेल लावून घेतो आहे आणि नंतर त्यामध्ये जो आपण मिश्रण केलं आहे त्याचा एक गोळा तयार करून असं मधोमध व्यवस्थित ठेवायचं आणि त्यानंतर बाजूच्या कडा असं दाबून त्याला असं पुरणपोळीसारखं असं भरायचं आणि छानपैकी दाब द्यायचं. हलक्या हाताने आपण ही प्रोसेस करणार आहोत. खूप जास्त हे करायचं नाही, प्रेस करायचं नाही, तर बाहेर सारण पडण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे हे थोडं हलक्या हाताने करायचे. आता छान या गोळ्यांना पीठ लावून व्यवस्थित मळून चपातीसारखं परत लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण चपाती म्हणजे पराठा आपला रेडी झाला आहे लाटून. तर आता तवा ठेवला आहे मी गरम करायला. त्याच्यावर छानपैकी थोडंसं लोणी या तूप किंवा तुम्हाला बटरला टाकायचं असेल ते टाकू शकता किंवा काही नसेल तर तेलसुद्धा तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. तर त्याच्यावर तेल टाकून छानपैकी पराठा शेकतो आहे. पराठा अशा प्रकारे केला म्हणजे कच्चा बटाट्याचा पराठा बनवला आहे. तर याला नुसतं सगळं सारण कच्चं होतं, त्याच्यामुळे हे खूप टेस्टी लागतं. अशा प्रकारे ह्या दोन्ही रेसिपी मी बनवल्या आहेत. त्यापैकी कुठली आवडली तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा दोन्ही तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या दोन्ही रेसिपी करून बघा आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा.